सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची माहिती आता समोर आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तब्बल 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा थेट लाभ मिळणार आहे, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे, कारण की नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पात्र लाभार्थ्यांना आता या योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार, आज येईल, उद्या येईल, परवा येईल, अशा असंख्य बातम्या आपण पाहत होतो. मात्र खरी आणि अधिकृत माहिती आपल्याला मिळत नव्हती. अखेर राज्य सरकारकडून मोठी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे बळीराजाला आता मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज खऱ्या अर्थाने 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता किंवा नाराजी व्यक्त करण्याची गरज नाही, असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी काही मिनिटांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं आहे. शेतकरी बांधवांनो, 8व्या हप्त्याचं वितरण सध्या सुरू आहे. मात्र सरकारने हे वितरण टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी ठरवण्यात आलेली आहे. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील पात्र यादीही सरकारने निश्चित केलेली आहे. त्यामुळे कोणकोणते जिल्हे या टप्प्यांमध्ये समाविष्ट आहेत हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आज जर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नसेल तर काळजी करू नका, कारण पुढील 2 ते 3 दिवस ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री महोदयांनी हा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित केला जात आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत 21वा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार अशा अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या. मात्र अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. सरकारने अधिकृतपणे सांगितलं आहे की 2026 मध्ये कोणताही शेतकरी नाराज राहणार नाही. नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे पात्र ठरले, कुठे वाटप पूर्ण झालं आणि कुठे अजून प्रक्रिया सुरू आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तसेच जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर काय करायचं याची स्टेप बाय स्टेप माहिती देखील मिळणार आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल नोटिफिकेशन नक्की दाबा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला दररोज मिळत राहतील. शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांनी कर्जमाफी संदर्भातही मोठा प्रस्ताव मांडलेला आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, कर्जाची रक्कम, किती कर्ज माफ करायचं या सर्व बाबींची तपासणी सुरू आहे. याच प्रक्रियेमुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता काही प्रमाणात टप्प्याटप्प्याने दिला जात आहे. पीएम किसान योजनेत जसं अपात्र शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आलं, त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेतही फक्त पात्र शेतकऱ्यांनाच लाभ देण्याचा सरकारचा निर्णय आहे. बनावट कागदपत्रांवर लाभ घेतल्यास तो कायमस्वरूपी बंद केला जाईल, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. जिल्ह्यानिहाय यादी आणि अधिकृत GR सरकारकडून जाहीर झाल्यानंतर सर्व माहिती सर्वात आधी या चॅनलवर दिली जाईल. त्यामुळे अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी बांधवांनो, असेच महत्त्वाचे आणि उपयुक्त व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.